समजा तुम्ही रात्रीच्या 1 वाजता एका अशा जंगलात उभे आहात जिथे चारी बाजूने अंधार बुडूक आहे. जंगल पार करण्यासाठी तुम्ही लवकरच धावपळ करता, तेवढ्यात अचानक तुमच्या समोर भूत येते. घाबरलात ना? मला माहितीच होतं. ही भीती ह्या व्हिडिओची नाही तर या आवाजाची आहे. चला विदाउट साऊंड अनेकदा ऐका. समजा तुम्ही रात्रीच्या 1 वाजता एका अशा जंगलात उभे आहात जिथे चारी बाजूने अंधार बुडूक आहे. जंगल पार करण्यासाठी तुम्ही लवकरच धावपळ करता, तेवढ्यात अचानक तुमच्या समोर भूत येतं. आता सांगा कुठे गेली भीती? हीच तर खरी पॉवर असते साऊंड डिझायनिंगची. साऊंड डिझायनिंग जे तुमच्या भावनांनी ट्रिगर करतं. आजकाल लोकांनी व्हिडिओ बनवायचं तर माहित आहे, पण साऊंड इफेक्ट आणि बॅकग्राऊंड म्युझिक कसं आणि कुठं लावायचं हे माहित नाही. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ मध्ये साऊंड डिझायनिंग कसं करायचं. चला तर मग सुरू करूया आजचं आपलं काम. घेऊन प्रभूंचं नाम. तर आधी समजूया साऊंड डिझायनिंग म्हणजे काय. जो तुम्ही माझा स्टार्टिंगला व्हिडिओ बघितला त्यामध्ये हे 3 मुख्य एलिमेंट होते. एक माझी व्हॉइस ओव्हर, दुसरी बॅकग्राऊंड म्युझिक आणि तिसरं साऊंड इफेक्ट. हेच ते मुख्य 3 एलिमेंट्स आहेत ज्या जगातल्या कुठल्याही साऊंड डिझायनिंग मध्ये युज होतात. तर आता तुम्हाला कळालं असेल साऊंड डिझायनिंग म्हणजे काय व साऊंड डिझायनिंग एक व्हिडिओ मध्ये किती इम्पॉर्टंट आहे. तसं अँबियन्स साऊंड म्हणून पण एक आहे, पण ते काय एवढं हे नाही. आता साऊंड डिझायनिंग एक कला आहे ज्याच्याने तुम्ही तुमच्या व्ह्युअर्सला ते फील करू शकता जे तुम्ही सांगत आहात. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठून पण साऊंड इफेक्ट, कुठून पण बॅकग्राऊंड म्युझिक घेऊन कुठे पण लावला. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला 2 गोष्टी मिळतील. एक तर कॉपीराइट आणि दुसरी म्हणजे लोकांची शिवी. जर तुम्ही क्लिक साऊंडच्या ऐवजी काही असा साऊंड केला तर लोक शिवा तर देणारच ना. बात तो सही है. चला तर मग मी तुम्हाला शिकवतो कसं साऊंड डिझायनिंग करायचं. काही घाबरू नका, एवढं कॉम्प्लिकेटेड पण नाही. चला तर मग आधी बॅकग्राऊंड म्युझिक बद्दल बोलूया. बॅकग्राऊंड म्युझिक तुमचं पूर्ण इमोशन सांग की तुम्ही व्हिडिओ मध्ये कोणत्या मूड मध्ये. जर तुम्ही एकच म्युझिक युज करत असाल तर ते कोणत्या पण सीन वरती मॅच होणार नाही. जर तुम्ही काय तर महत्वाचं सांगत असाल तर तिथं इंटेन्स बॅकग्राऊंड म्युझिक युज करा. जर तुम्ही काय तर दुःखाचं सांगत असाल तर तिथं सॅड म्युझिक युज करा. जर तुम्ही कुठं ट्रॅव्हल करायलाय, असं की कोणती तर उत्सुकताची गोष्ट करायलाय, तिथं तुम्ही ऍडव्हेंचरस म्युझिक टाका. असे हे म्युझिक तुम्हाला खूप सारे युट्यूब वरती भेटून जाईल. फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओच्या मूड नुसार बॅकग्राऊंड म्युझिक टाकायचं. आणि नाही तर तुम्ही आणखीन एक गोष्ट करू शकता जे की ट्रेंडिंग मध्ये जे बॅकग्राऊंड म्युझिक चालले ते युज करू शकता. पण व्हिडिओच्या मध्ये मध्ये काही असे मोमेंट्स येतात जिथे तुमचा रिॲक्शन वेगळा असतो. कधी सॅड रिॲक्शन असतो, तर कधी उत्सुकताचा रिॲक्शन असतो, तर कधी कोणता इंटेन्स किंवा टेन्शन रिॲक्शन असतो. त्यासाठी तुम्ही छोट्या छोट्या त्या पार्ट्स मध्ये वेगवेगळे बॅकग्राऊंड म्युझिक टाका, ज्याच्याने व्ह्युअर्सला लवकर कॅच होईल की तुम्ही ह्या मूड मध्ये आहात आणि बघणाऱ्यांनी पण चांगलं वाटेल. चला तर मग आता बोलूया साऊंड इफेक्टच्या बद्दल, जो की माझा फेवरेट आहे. साऊंड इफेक्ट तुमच्या व्हिडिओ मध्ये जीव टाकून देतो. साऊंड इफेक्ट्स खूप सारे पद्धतीचे आहेत, जसं की वूश, स्विश, रायझर, ड्रोन्स, पॉपअप किंवा बबल साऊंड. जर तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये एखादी वस्तू किंवा एखादी इमेजची पीएनजी सरकवत आहात तर तिथं तुम्ही वूश साऊंड इफेक्टचा यूज करा. जर तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये कोणती पीएनजी किंवा इमेज असं बारीक होऊन मोठं करत आहात तर तिथं तुम्ही पॉपअप साऊंड नाहीतर बबल साऊंड यूज करा. आणि जर तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये हुक यूज करत असाल तर हुक मध्ये रायझर हा सगळ्यात इम्पॉर्टंट साऊंड इफेक्ट आहे. तुम्ही तुमच्या हुक मध्ये जिथं तुम्ही इम्पॉर्टंट वर्ड बोलणार आहे तिथे रायझर टाकून शेवटला एक हिट बूम साऊंड इफेक्ट टाकला तर तो ओपी होऊन जाईल. क्या सीन है. जर तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये खूप सारे टेक्स्ट किंवा कॅप्शन्स युज करत असाल तर तिथं तुम्ही क्लिक हा साऊंड इफेक्ट युज करू शकता. जर तुमचे कॅप्शन वर्ड बाय वर्ड आहे तर तिथं तुम्ही क्लिक साऊंड इफेक्ट युज करू शकता. जर तुमचे कॅप्शन असे लाईन मध्ये आहे तर तिथं तुम्ही गेअर, UI काउंटिंग साऊंड इफेक्ट असे साऊंड इफेक्ट तुम्ही युज करू शकता. बघा, तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ बघा, त्यातून ऑब्झर्व करा आणि स्वतःवर एक्सपेरिमेंट करा, एडिट करा. बघा कोणतं कसं काय भेटते, कारण कधी तुम्ही काय एडिट कराल हेच सांगू शकत नाही आणि कोणता व्हिडिओ कुठं व्हायरल होईल हे पण कुणी सांगू शकत नाही. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करा आणि माझी काही माहिती तुम्हाला जरी थोडी जरी इम्पॉर्टंट असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून जावा आणि कमेंट मध्ये माझ्याकडून काही तर चुका झाल्या असतील तर ते पण सांगा. चालतंय, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय श्रीराम.